मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यात पेटलेल्या युद्धाच्या ज्वाला थेट नाशिकच्या रस्त्यांवर पोहोचल्या आहेत. या आंतरराष्ट्रीय संघर्षाचे भीषण पडसाद स्थानिक बाजारपेठेत उमटू लागले असून अवघ्या काही दिवसात ऑटो एलपीजी गॅसच्या दरात मोठी आग लागली आहे. पंधरवड्यापूर्वी 54 रुपये प्रति लिटरने मिळणारा गॅस आता थेट 80 रुपयांच्या घरात पोहोचल्याने वाहन चालकांचे, विशेषतः रिक्षा चालकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. या दरवाढीमुळे शहरातील गॅस पंपांवर वाहनांच्या किलोमीटरभर रांगा लागल्या असून भर उन्हात तासनतास ताटकळत उभे राहण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. आंतरराष्ट्रीय संघर्षाचे स्थानिक पडसाद. जागतिक राजकारणातील तणावाचा फटका सर्वसामान्यांना कसा बसतो याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. इराण-इस्रायल संघर्ष आणि त्यात अमेरिकेच्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय तेल आणि वायुपुरवठा साखळी धोक्यात आली आहे. कच्च्या तेलाच्या आणि वायूच्या किमती गगनाला भिडल्या असून त्याचा थेट परिणाम भारताच्या आयातीवर झाला आहे. याच कारणामुळे कंपन्यांनी ऑटो एलपीजीच्या दरात प्रचंड वाढ केली असून याची सर्वात मोठी झळ नाशिकसारख्या शहरांना बसत आहे. मला सर्वात मोठी समस्या अशी आहे का जे मूळ निवासी लोक आहेत नाशिककर हे भाडेवाढ करून देत नाही. महत्वाची गोष्ट आहे, त्यांना प्रांजळ मताने आमची विनंती आहे सर्व नाशिककरांना का नाशिक रोड ते नाशिक सीबीएस द्वारका या ठिकाणचं भाडं 30 रुपये होतं, पण आज रोजी आम्ही त्याचं भाड्याची मांग करतोय. मीटरनंही भाडं आमचं जास्त होतं, 200-250 रुपये आमचे मीटरचे होतात आणि त्याप्रमाणे आम्ही डिव्हिडेशन जरी केलं तर आमचे 50 रुपये शीटाप्रमाणे 200 रुपये 4 शीटाचे झाले पाहिजे, अशीच आमची एक अपेक्षा आहे. आणि त्याला कस्टमरनं सपोर्ट केला पाहिजे. आणि प्रवाशांना जे डेली अपडाऊन करणारे हेच आपले नाशिकचे महत्वाचे प्रवासी आहेत. सगळा जो व्यवसाय आहे हा यांच्यावर इंडिपेंडेंट आहे आपला. रिक्षा चालकांचे आर्थिक गणित कोलमडले. साहेब, 2 आठवड्यांपूर्वी 54 रुपयांनी गॅस भरून आम्ही नाशिक रोड ते सीबीएससाठी 30-40 रुपये घेत होतो. आता गॅस 80 रुपये झालाय, पण भाडं तेवढंच आहे. दिवसाअखेरीस हातात काय उरतं? घर कसं चालवायचं? असा उद्विग्न सवाल एका रिक्षाचालकाने केला. दरवाढीमुळे रिक्षाचालकांच्या कमाईचा मोठा हिस्सा केवळ इंधनावर खर्च होत आहे. उत्पन्न स्थिर आणि खर्च दुप्पट झाल्याने अनेक रिक्षाचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर रिक्षा संघटनांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाकडे तातडीने भाडेवाढ लागू करण्याची मागणी केली आहे. मीटरप्रमाणे प्रवास करा, सहकार्य करा. या अभूतपूर्व दरवाढीच्या काळात रिक्षाचालकांना दिलासा देण्यासाठी नाशिकमधील प्रवाशांनी मीटरप्रमाणे प्रवास करावा असे आवाहन रिक्षाचालक संघटनांकडून केले जात आहे. मीटरप्रमाणे भाडे आकारल्यास रिक्षाचालकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळेल आणि प्रवासी व चालक यांच्यातील वादही टळतील. यासाठी प्रशासनाने जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद, नाशिक. इराण आणि इस्रायलचं जे युद्ध चालू आहे त्या युद्धाच्या पूर्वी एलपीजी गॅस जो आहे हा 53 रुपये प्रति लिटर होता. त्या युद्धानंतर आता कुठेतरी 80 रुपये प्रति लिटर भावाने होतोय. बरोबर. भाडे वाढमध्ये काही तुम्हाला फरक जाणवलाय का? काय म्हणजे भाडे वाढ तुम्ही केली का? हो, आता इराणचं याच्यापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये 53 रुपयाच्या वर भाडं प्रति लिटर असं रेट होता. तो आता 80 अभाव झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये रिक्षा चालकाला गाडीचं भाडं, रिक्षाचं मेंटेनन्स, पेट्रोलचा जो खर्च आहे हा करून व्यवसाय करणं खूप अवघड होतं. मला असं वाटतं का शासनानं याच्यामध्ये सहभाग नोंदवा, जेणेकरून शासनानं याच्यामध्ये सहभाग नोंदवा का रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये समंजस आणून घालावा. हो, आणि त्यांनी जाहीर करावा का रिक्षा चालकांना भाडं समजून द्यावा. असं स्वतः आरटीओनं किंवा प्रशासनानं याच्यामध्ये सहभाग नोंदवून या गोष्टी प्रामुख्यानं समझोता करून द्यावा. लोकांचा डिस्प्ले करून द्यायला पाहिजे का याचं भाडं वाढ झालेली आहे असं. कारण सरकार जर सरकारी गाड्यांचे भाडं वाढ करते ती तसं GR काढते, तसं रिक्षावाल्यांना तसं करती नाही. कारण आम्ही पण टॅक्स होल्डर आहोत आणि आम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे गव्हर्नमेंटला टॅक्स देत असतो. आमचं एकच म्हणणं आहे का सरकारनं याच्यामध्ये मध्यस्थी करून कुठे ना कुठेतरी
हातभार लावा. मागील अनेक दिवसांपासून जेव्हा रिक्षा जी आरटीओ ला पासिंगला जाते मागे लिहिल्या जाते तर मीटर प्रमाणे भाडे आकारणारी रिक्षा, हो. पण अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तर आरटीओने यावर काय केलं पाहिजे, काय उपाययोजना केली पाहिजे जेणेकरून रिक्षा चालकांना याचा फायदा होईल? आरटीओ चालक सगळ्या आरटीओने सगळ्या नियमावलीनुसार आमच्याकडून भाडे घेते, टॅक्स घेतात, मीटर परमिट पासिंग दरवर्षी करायला लावतात. त्याच्यानंतर आम्हाला वर्षानुवर्ष एकही प्रवासी मिळत नाही मीटर प्रमाणे चाला म्हणणारा माणूस. आज खरी नाशिकला मीटरची गरज आहे आणि नाशिककरच या गोष्टी समजू शकतो. मीटरवर गाडी चालवल्यावर नक्कीच तुम्हाला हो, फायदा होईल. 100% आमचा फायदा होऊ शकतो. कारण आज काळाची गरज आहे. कारण नाशिकमध्ये पूर्वी रिक्षा कमी होत्या म्हणून ती गोष्ट दुर्लक्षित केल्या जात होती. मीटरनुसार गाडी अवेलेबल होत नव्हती. आता रिक्षा प्रति पावलाला रिक्षा आहे. जेवढी नाशिकची कॅपेबिलिटी आहे 25 किलोमीटरचा रन आहे त्याच्यानुसार पाहायला गेलं तर प्रति मिनिटाला 4-5 गाडी अवेलेबल होती प्रत्येक स्पॉटला. त्याच्यानुसार जर मीटरनं जरी चालले तरी कुठल्याही प्रवाशाचं नुकसान होणार नाही. आणि जे दरवाढ झाली आहे त्याच्यामुळे तुम्हाला देखील मोठा फटका त्याचा जाणवतोय. खूप म्हणजे खूप व्यवसाय होत नाही आणि अक्षरशः पेट्रोल डिझेल साठी 2-2 तास आम्हाला लाईनीत उभं राहावं लागतं. गॅससाठी लाईनीमध्ये उभं राहावं लागतं. सगळा काही वेळ जो आहे त्याच्यामध्येच माणसाचा 12-12 तास वर्किंग करून सुद्धा रिक्षा चालक त्याच्या घरी 400-500 रुपये सुद्धा देऊ शकत नाही. कारण 300 रुपये शिल्लक आहे, त्याच्यामध्ये 400-500 रुपयाचा गॅस आणि 1000 रुपयाचा व्यवसाय होत नाही. 100-200 रुपये सुद्धा शिल्लक राहत नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरामध्ये जेवढे गॅस पंप अवेलेबल असले पाहिजे तेवढे अद्यापपर्यंत नाही. एलपीजी स्टेशन तरी नाहीये आणि सीएनजी स्टेशन सुद्धा नाहीये. जेवढे पाहिजे तेवढे नाही आहे. बरं आहेत तरी त्याच्यापैकी जे काही आहेत 5-6 पंप आहेत त्याच्यामध्ये 2-4 बंद आहे, 2 किंवा 3च चालू आहे. आता शहरामध्ये किती पंप चालू असतील एलपीजी जे आहे ते ऑथोराइज पंप किती चालू असतील तुमच्या अंदाजे? मोजून 3 चालू आहे. मोजून 3 3 ते 4 चालू आहे.